नमस्कार, मी सुलोचना सोनवणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येते। यामध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रति लाभार्थी 50,000 रुपये इतकं अनुदान देण्यात येतं। सन 2024-25 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेकरता या योजनेकरिता 1,61,00,000 इतकं अनुदान प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करते की या योजनेचा लाभ घेतला असल्यास आपण तात्काळ परिपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे जमा करावा। यामध्ये अर्जासोबत विवाह नोंदणी दाखला, त्यासोबतच वधू व वरांचा शाळा सोडलेला दाखला, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत दाखला, तसंच हा त्यांचा प्रथम विवाह असेल असं स्टॅम्प पेपर आणि त्यांचे बँक डिटेल्स म्हणजे त्यांचं आधार कार्ड, पासबुक हे इत्यादी कागदपत्र परिपूर्ण प्रस्ताव हा कार्यालयाकडे जमा करावा, जेणेकरून हे आपण पुढच्या आठवड्यामध्येच हा निधी त्यांच्या खात्यावरती वितरित करू शकू। यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग अव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येतं। यामध्येही 50,000 रुपये इतकं प्रति लाभार्थी अनुदान देण्यात येतं। या योजनेच्या अटी शर्तीमध्ये प्रामुख्याने की दिव्यांग वधू किंवा वराच्यापैकी एक जण दिव्यांग असणे आवश्यक आहे। त्यासोबतच त्याच्याकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणं गरजेचं आहे। तर मी आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करते की याही योजनेचा आपण लाभ घ्यावा। त्यासाठी आपण अर्जासोबत संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव या कार्यालयाकडे दाखल करावा। धन्यवाद।